नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजीबाईंच्या बटव्यातील काही घरगुती रामबाण उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. टिप क्रमांक 1. कडुलिंबाची पाने बारीक करून या रसामध्ये मध समप्रमाणात मिसळून याचे सेवन केल्याने पोटातील सर्व जंत नष्ट होतात. टिप क्रमांक 2. जर तुम्हाला श्वास घेताना त्रास होत असेल तर भाजलेले बीटरूटवर मीठ लावून त्याचे सेवन करा. हे खाल्ल्याने श्वास घेण्याच्या किंवा फुगण्याची समस्या निश्चित कमी होते. टिप क्रमांक 3. काकडीचा तुकडा जिभेवर 90 सेकंद धरून ठेवल्याने श्वासाची दुर्गंधी थांबते. काकडीमधील फायटोकेमिकल श्वासाची दुर्गंधी असणारे बॅक्टेरिया नष्ट करण्यास निश्चित मदत करतात. टिप क्रमांक 4. जर तुम्हाला डोकेदुखी होत असेल तर अंगठा आणि अंगठ्या शेजारील बोटापाशी मधोमध 10 सेकंद दाबा आणि सोडा. पुन्हा दाबा, पुन्हा सोडा. हे जर तुम्ही वारंवार केल्याने तुमची डोकेदुखी निश्चितपणे बरी होईल. टिप क्रमांक 5. अंजीर पाण्यात टाकून उकळा आणि हे पाणी सकाळ संध्याकाळी गरम करून प्यायल्याने सर्दी खोकल्यापासून नक्कीच आराम मिळतो. टिप क्रमांक 6. मुरुमाच्या खुणा काढून टाकण्यासाठी कडुलिंबाच्या पाण्याची पेस्ट गुलाब पाण्यासोबत बनवून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग आणि मुरुमाचे डाग नाहीसे होतात. टिप क्रमांक 7. केसांची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडरमध्ये खोबरे तेल मिसळून केसांच्या मुळांना लावून याची मसाज केल्याने केसाची लांबी दुप्पट वाढते. टिप क्रमांक 8. ज्यांच्या घराजवळ लिंबाचे झाड आहे त्यांच्या घरी डास येत नाहीत. टिप क्रमांक 9. डाळिंबाच्या सालीपासून बनवलेला चहा पिल्याने सर्दी असेल तर लवकर बरी होते. टिप क्रमांक 10. पुदिनाच्या पानाचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनवतो. आजच्या या व्हिडिओमधील जर तुम्हाला टिप्स आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.